मित्रांनो, असं समजा दिवसभर तुम्ही जे जेवण जेवलेले आहात पोटामध्ये गेलेले आहे, बरोबर, ते प्रदूषण युक्त आहे. कारण काय, रसायनांचा मारा सर्वच ठिकाणी होत आहे, बरोबर. जे प्रदूषण म्हणजे श्वासोश्वास आपण घेतोय त्याच्यामुळे सुद्धा आतमध्ये सगळे आम्ल, विष जे काय आहे ते तयार झालेले आहे. ओके. आणि त्याचबरोबर दारू पण पिणारे लोक आहेत, तंबाखू खाणारे लोक आहेत, ह्याच्यामुळे सुद्धा शरीरात विष तयार झालेले आहे, बरोबर. तर आता हे शरीरामध्ये असलेले विष आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, डेमो करून दाखवते. आता हे इथे ग्लास आहे आणि अकाई सोनाच्या द्वारे आपण हे सगळं साफ करणार. आता हे बघा, पूर्ण मी आता ग्लास बिस्लरी बॉटल आहे, बरं. हे पाणी सुद्धा ना पीएच लेवल 7च्या खाली आहे. म्हणजे हे जे बिस्लरी घ्या किंवा तुमच्या आरोचं घ्या किंवा कुठल्याही घ्या, बरोबर ना. आरोचं घेतलं तर शुद्धता असते, परंतु त्याच्यामधून बाकीचे घटक निघून जातात. ओके. तर हे पाणी जे आहे, आता हे पीएच लेवल 7च्या खालचं पाणी, याच्यामुळे सुद्धा तुमच्या शरीराला त्रास होतो. म्हणजे ऍसिडिक पाणी आहे, बरोबर ना. ऍसिडिक पाणी हलकं. त्याच्यामुळे आता हे बघा, हे तुमचे अकाई सोना जे आहे, हे 15 बेरीजचा अकाई सोना आहे. ओके. ते 15 बेरीजचा अकाई सोना आपण ना आता काय करायचं, पहिलं तर हे अकाई सोना तुम्हाला दाखवलं. आता याच्यामध्ये आपण हे तांदूळ टाकायचे याच्यामध्ये, बरं. हे तांदूळ दिसतात तुम्हाला, हे तांदूळ मी टाकले त्याच्यामध्ये. आता हे तांदूळ टाकले आहेत आणि अशा रीतीने हे बेटाडीन आहे, बरोबर. बेटाडीन म्हणजे शरीरामध्ये विष तत्व तयार झालेलं आहे, असं पकडा तुम्ही, बरोबर. शरीरामध्ये विषारी तत्व तयार झालेलं आहे. हे टाकूया, अजून काय हरकत नाही, काही फरक नाही पडत आहे आपल्याला, बरोबर ना. शरीरामध्ये विष तत्व तयार झालेलं आहे आणि हे दिवस सकाळपासून रात्री झोपल्यानंतर सुद्धा सकाळी ही प्रक्रिया आतमध्ये चालू आहे, बरोबर. आता हे पूर्ण ढवळलेलं आहे. आता फक्त 2च सेकंदात बघा काय होतंय ते, बरोबर ना. 2च सेकंद मी ढवळलं आणि ह्याच्यामध्ये हा जो तांदूळ आहे, ओके, हा बघा आता कसा झाला तो. इथे हे बघा, हा बघा तांदूळ बघा कसा झाला तो. हा पूर्णतः काळा झालेला आहे, बरोबर. दिसला तुम्हाला काळा तांदूळ. आता आपण ह्याच्यावरती काय करायचं, हे जे अकाई सोना आहे, बरोबर, ते अकाई सोना थोडंसं घ्यायचं आणि टाकायचं, जेणेकरून पोटामध्ये जे फ्री रेडिकल्स तयार झालेले आहेत, ओके, हे आता कसे गायब होत आहेत, क्षणार्धात गायब करून दाखवणार मी, बरोबर. क्षणार्धात गायब करून दाखवणार, स्वच्छ पाणी होणार, तुमच्या समोरच दाखवणार आहे मी. आणि ह्याच्यामुळे काय, मोठमोठे आजार गायब होणार आहेत तुमचे, मोठमोठे आजार गायब, तजेला येणार आहे, सुंदर दिसणार तुम्ही आणि एक एनर्जी निर्माण होणार आहे. 4 लोकांच्या दात उठून दिसणार तुम्ही. बघा, मी आता हे करून दाखवलं तुम्हाला इथेच, बरोबर. इथे बघा, इथेच समोरच तुमच्या समोर झालेलं आहे, इथेच समोरच तुमच्या समोर झालेलं आहे, बरोबर. आता हे स्वच्छ पाणी तयार झालेलं आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये मी तांदूळ सुद्धा तुम्हाला काढून दाखवतो, जेणेकरून बघा, हे बघा तांदूळ दिसले तुम्हाला. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आम्ल, विष हे सकाळी सकाळी तुम्ही निघून टाकताय आणि तुम्ही ताजेतवान होताय पुन्हा. आणि तुमचे सेल्स जे आहेत ते सेल्स कार्यरत होत आहेत आणि सेल्स कार्यरत झाले, सुंदर झाले, छान झाले की तुमच्याकडे आजारपणच येणार नाही. हॉस्पिटल, डॉक्टर हे लांब जाणार आहेत. थँक्यू. एक चांगला प्रयोग तुम्हाला करून दाखवलाय. समाजाला योग्य मार्गावर नेण्याचं काम मी करतोय आणि त्याला आपला प्रतिसाद हवाय. थँक्यू.